आजच्या भागात आपण पाहत आहोत की फुलपगारे सर फोनवर बोलत असतात आणि ते खूप टेन्शनमध्ये असतात. फोन झाल्यानंतर तिथे गवते सर येतात. गवते सर म्हणतात, काय झालं सर, तुम्ही बोलवलत? त्यावर फुलपगारे सर म्हणतात, हो, काय झालंय की मुलांच्या स्कॉलरशिपची माहिती पाठवायची राहिली आहे, ती आजच पाठवायची आहे. शिवाय बाकीचीही माहिती तालुक्याला पाठवायची आहे. असं करा, तुम्ही रिपोर्ट बनवायला घ्या. त्यावर गवते सर म्हणतात की आत्ता पण आज सुट्टी आहे सर, धुलिवंदन आहे आज, त्यांच्याकडून थोडी तरी मुदतवाढ मिळू शकेल ना? त्यावर फुलपगारे सर म्हणतात की मुदतवाढ वगैरे काही मिळणार नाहीये, आधीच खूप उशीर झालाय आणि आज जर ती माहिती नाही गेली तर मुलांचंच नुकसान होईल यामुळे, जे मला कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचं नाही. त्यावर गवते सर म्हणतात की सर, मी एकटा या सगळ्या वर्गांचे रिपोर्ट नाही बनवू शकत. त्यावर फुलपगारे सर म्हणतात की हे पण वगैरे राहू द्या आणि तुम्ही रिपोर्ट बनवायला घ्या. असं करा, तुम्ही तुमच्या वर्गाचा रिपोर्ट बनवा, मी बाकीचं बघतो. त्यावर गवते सर म्हणतात की हो, पण अधिपती किंवा भुवनेश्वरी मॅडमच्या सहीशिवाय हा रिपोर्ट वरती जाऊ शकत नाही. फुलपगारे सर म्हणतात की हो, त्याची कल्पना आहे मला, ते मी बघतो सगळं, तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. ठीक आहे सर, असं म्हणून गवते सर तिथून निघून जातात. इकडे भुवनेश्वरी तिच्या रूममध्ये असते. चंचला तिथे रंगांचं ताट घेऊन तिच्याकडे येते. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तू काय करतेस माझ्या रूम मध्ये, आणि हे रंगांचं ताट घेऊन इथे कशाला आलीयस? तुझं तोंड तर चांगलंच रंगवलेलं दिसतंय. बरं, हे रंगांचं ताट घेऊन माझ्या मागे मागे फिरू नकोस, माझ्या खोलीत रंग सांडलेला मला अजिबात आवडणार नाही. त्यावर चंचला म्हणते की का ताई, तू रंग नाही लावणार का? भुवनेश्वरी म्हणते की नाही, असला रंग अजिबात लावणार नाही मी. त्यावर चंचला म्हणते की असं काय ग ताई, शास्त्रानुसार 2 बोट रंगांची तर लावावीच लागतात, लाव की थोडासा रंग. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आता तू आम्हाला शास्त्र शिकवणार का? जा तुझं तोंड धुवून घे, नाहीतर तुला पाहून कोणीतरी घाबरायचं. त्यावर चंचला हसते आणि तिला रंग लावायला जाते. तेवढ्यात भुवनेश्वरी तिला थांबवते आणि मला रंग लावू नकोस, जा तुझं तोंड धुवून घे असं सांगते. त्यावर चंचला तिथून निघून जाते. इकडे अक्षरा दोरीवरचे कपडे काढून घडी घालत असते. तेवढ्या तिथे आई येते. आई म्हणते की काय ग अक्षरा, किती वेळा सांगितलं तू हे काम करत नको जाऊस म्हणून, दे मी करते असं म्हणत ती तिच्या हातातून कपडे घेते. तेवढ्यात अक्षराला फुलपगारे सरांचा फोन येतो. अक्षरा म्हणते की हो सर, बोला. सर म्हणतात की बोलू शकतेस ना तू आज, नाही म्हणजे मी तुला सुट्टीच्या दिवशी त्रास देतोय. त्यावर अक्षरा म्हणते की काय झालंय सर? सर म्हणतात की तू थोडा वेळ शाळेत येऊ शकतेस का? अक्षरा म्हणते की हो, थोड्या वेळासाठी येऊ शकते, पण काय झालं, काही काम होतं का माझ्याकडे? त्यावर सर म्हणतात की हो, खूप महत्वाचं काम होतं तुझ्याकडे, एक अहवाल तयार करायचा आहे. स्कॉलरशिपमध्ये निवृत्त झालेल्या मुलांची यादी आजच तालुक्याला पाठवायची आहे. मी पाचपुते सरांना बोललो होतो की पुढच्या महिन्यात पाठवतो, पण ते बोलले की नाही, आजच पाठवायची आहे, शक्य होईल तेवढी लवकर पाठवा, प्लीज येतेस ना तू? त्यावर अक्षरा म्हणते सर प्लीज काय म्हणताय, आणि शाळेचं काम आहे म्हटल्यावर सुट्टी काय, मी येते लगेच असं म्हणून अक्षरा फोन ठेवते. त्यावर आई म्हणते काय झालं ग? अक्षरा म्हणते की आई, मला अर्जंटली शाळेत जावं लागणार आहे. आई म्हणते अगं अक्षरा, सुट्टी आहे आज. त्यावर अक्षरा म्हणते की स्कॉलरशिपच्या अहवालाचं महत्वाचं काम आहे आई, त्यामुळे सरांनी मला बोलवलंय. आई तिला जाऊ नकोस असा हट्ट करत असते, पण अक्षरा काही आईचं ऐकत नाही आणि मी लवकर येते असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे गवते सर त्यांच्या वर्गाचा अहवाल तयार करतात आणि फुलपगारे सरांकडे घेऊन येतात. गवते सर म्हणतात की मी माझ्या वर्गाचा अहवाल तयार केलाय, बाकीच्या वर्गांचे सुद्धा अहवाल लगेच तयार होतील, पण ही माहिती आपण वरपर्यंत कशी पाठवायची? त्यावर फुलपगारे सर म्हणतात का, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? गवते सर म्हणतात की यावर अधिपती सर किंवा भुवनेश्वरी मॅडमची सही लागेल. त्यावर फुलपगारे सर म्हणतात की हो, माहिती आहे मला, म्हणूनच मी मगासपासून भुवनेश्वरी मॅडमला फोन ट्राय करतोय, पण त्या उचलतच नाहीयेत, आणि सारखा फोन केला की कशा चिडतात ते तर माहिती आहे तुम्हाला. त्यावर गवते सर म्हणतात की मग अधिपती सरांना करा. फुलपगारे सर म्हणतात की हो, आता त्यांनाच कॉन्टॅक्ट करावा लागेल. तुम्ही बाकीच्या वर्गांचा अहवाल तयार झाला की नाही ते बघा, अक्षरा देखील आता येतच असेल, मी अधिपतींना कॉन्टॅक्ट करून बघतो. फुलपगारे सर अधिपतींना कॉल लावतात, पण अधिपती देखील कॉल उचलत नसतात. फुलपगारे सर स्वतःशीच म्हणतात की अधिपती का कॉल उचलत नाहीयेत, एकदा लँडलाईनला तरी ट्राय करून बघू. फुलपगारे सर लँडलाईनला फोन लावतात, पण इकडे मात्र फोन घरातल्या नोकराने उचललेला असतो. तो म्हणतो की हॅलो, कोण बोलतंय? फुलपगारे सर म्हणतात की मी सर बोलतोय शाळेतून, अधिपती सर आहेत का घरी? त्यावर नोकर म्हणतो की हो, ते त्यांच्या रूममध्ये आहेत. सर म्हणतात की मग तुम्ही त्यांना माझा एक निरोप द्याल का? त्यांना सांगा की शाळेतून फुलपगारे सरांचा फोन आला होता, त्यांनी तुम्हाला अर्जंटली शाळेत बोलवलं आहे, तुमची महत्वाची सही महत्वाच्या कागदपत्रांवर लागत आहे, प्लीज लवकर बोलवलंय असं सांगा त्यांना. हो सांगतो असं म्हणून नोकर फोन ठेवून देतो. इकडे अक्षरा शाळेत जाण्यासाठी रिक्षामध्ये बसत असते, पण तिथे काही मुलांचा दंगा चालू असतो. त्यातला एक मुलगा अक्षराकडे येतो आणि तिला म्हणतो की मॅडम, ते बघा मारामारी करतायत. त्यावर अक्षरा त्या सगळ्या मुलांना बोलावून घेते आणि त्यांना विचारते काय चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही, हे काय तुमच्या हातात?
त्यावर तो मुलगा म्हणतो की हे रंगांचे फुगे आहेत. अक्षरा म्हणते की ते कळलंय मला, पण तुम्ही हे एकमेकांना का मारताय? मग ते मुलं म्हणतात की धुलिवंदन आहे आज मॅडम. अक्षरा म्हणते ते मलाही माहिती आहे, पण हे असे फुगे वगैरे मारू नका, लागलं तर कोणाला? आता मलाही लागलं असतं ना. तुम्हाला खेळायचंय ना, मग सेफली खेळा आणि असं पाणी वाया घालू नका. रंगपंचमी नेहमी इको फ्रेंडली रंगांनीच खेळायची असते. त्यावर सगळी मुलं म्हणतात की हो मॅडम. अक्षरा म्हणते की तुम्हा सगळ्यांना धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. ती मुलं पण तिला शुभेच्छा देतात आणि तिथून निघून जातात. इकडे नोकर अधिपतींच्या रूममध्ये येतो आणि फुलपगारे सरांचा फोन आला होता याबद्दल सगळं काही अधिपतींना सांगतो. नोकर म्हणतो की अधिपती, तुम्हाला फुलपगारे सरांनी अर्जंटली शाळेमध्ये बोलवलं आहे. त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे. ते काय म्हणले ते मला नीट काही समजलं नाही, पण तुम्हाला अर्जंटली बोलवलं आहे एवढं मात्र नक्की. त्यावर अधिपती म्हणतात की आज तर सुट्टी आहे आणि त्यांनी मला का फोन नाही केला? तुमच्याकडे कसं काय निरोप दिला? त्यावर नोकर म्हणतो की ते तुम्हाला फोन करतच होते, पण तुमचा फोन बंद येत होता म्हणून त्यांनी घरातल्या फोनवर फोन केला. त्यावर अधिपती म्हणतात की ठीक आहे, बघतो मी, जा तू. इकडे अधिपती फुलपगारे सरांना फोन लावणार तेवढ्यात ओमकार त्याच्या रूममध्ये रंग घेऊन येतो आणि त्याला रंग लावण्यासाठी त्याच्या मागे मागे पळत असतो. अधिपती त्याला खूप थांबवत असतो, पण तो काही ऐकत नसतो. ओमकार म्हणतो की बघ, मला किती रंग लागलाय, तुला पण थोडासा रंग लागायलाच पाहिजे. अधिपती म्हणतात की चांगलं आहे तुझं. इकडे मास्तरींबाईला तर माझी काही काळजीच नाही, ना होळीला फोन केलाय ना रंगपंचमीला. गवते सर अजून एक रिपोर्ट घेऊन फुलपगारे सरांच्या रूममध्ये येतात. तिथे अक्षरा देखील येते. फुलपगारे सर आणि गवते सर दोघेही तिला म्हणतात की बरं झालं अक्षरा, तू आलीस. गवते सर म्हणतात की आता तू आली आहेस ना, तूच सांग सरांना, त्यांनी खूप टेन्शन घेतलंय. विद्यार्थ्यांची माहिती वेळेवर पोहोचेल की नाही या गोष्टीचं त्यांना खूप टेन्शन आलंय. त्यावर अक्षरा त्यांना म्हणते की सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना, आम्ही करू सगळं. फुलपगारे सर म्हणतात की आज जर माहिती पोहोचली नाही तर ते लगेच भुवनेश्वरी मॅडमला फोन करतील आणि ते अपूर्ण चिडतील आणि रागाच्या भरात काहीतरी वेगळाच निर्णय घेतील. त्यावर अक्षरा म्हणते की अजिबात असं काही होणार नाही, आम्ही आहोत ना, आम्ही करू सगळं नीट. बाकीचे शिक्षक नाही आहेत, पण त्यांच्या वर्गाचा सगळा डेटा आम्ही मिळवलाय आणि मी अर्ध्या तासात तुम्हाला त्यांचे रिपोर्ट बनवून देते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. गवते सर आणि अक्षरा दोघेही फुलपगारे सरांना धीर देतात. इकडे ओमकार अधिपतीला समजवत असतो. ओमकार म्हणतो की ठीक आहे अधिपती, यावेळी नाही येत त्यासोबत, पण पुढच्या सणाला नेहमी तुम्ही दोघी सोबतच असाल. त्यावर अधिपती म्हणतो की कधी येतील त्या, हे देवालाच माहीत आता. त्यावर ओमकार म्हणतो की काळजी नको करूस, सगळं काही ठीक होणार आहे, पण शास्त्रानुसार थोडा तरी रंग मला लावू दे तुला. असं म्हणून तो पुन्हा अधिपतीच्या मागे पळू लागतो. अधिपती त्याला थांबवतो आणि म्हणतो की मला महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जायचंय, प्लीज मला रंग लावू नको. त्यावर ओमकार म्हणतो की उगाच रंग लावायचं नाहीये म्हणून मला कारणं देऊ नकोस. अधिपती म्हणतो की नाही, फुलपगारे सरांचा मला फोन आला होता, त्यांनी अर्जंटली मला भेटायला बोलवलंय. मास्तरीनबाईविषयी काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल म्हणूनच त्यांनी मला बोलवलं असेल, मी आत्ताच चाललोय तिकडे. त्यावर ओमकार म्हणतो की हो ठीक आहे, काम आहे म्हणून तुला सोडतोय आणि रंगाची पुडी त्याला देतो. अधिपती म्हणतो की आता हे कशाला? ओमकार म्हणतो की राहू दे सोबत, आज रंगपंचमी आहे, येतो मी. असं म्हणून ओमकार तिथून निघून जातो. इकडे अक्षरा काम करत असते आणि फुलपगारे सर टेन्शनमुळे फेऱ्या मारत असतात. अक्षरा म्हणते की सर किती फेऱ्या मारणार आहात, बसून घ्या. गवते सर देखील सगळे प्रिंटिंग केलेले कागद तिथे घेऊन येतात आणि अक्षराचं कौतुक करू लागतात. ते म्हणतात की अक्षरा आली म्हणून आपलं सगळं काम एकदम फास्ट झालं. इकडे अधिपती गाडी घेऊन शाळेत जायला निघालेले असतात. ते गाडी चालवत असतात, पण त्यांच्या डोक्यात मात्र अक्षराबद्दल विचार चालू असतात. ते अक्षरासोबत घालवलेले मागच्या होळीचे सगळे चांगले प्रसंग आठवत असतात. अक्षरा, भुवनेश्वरी, अधिपती यांनी मिळून होळी खेळली होती हे प्रसंग देखील अधिपतींना आठवत असतात. तेवढ्यात त्यांच्या गाडीसमोर एक मुलगा येतो. इकडे अक्षरा सगळा अहवाल तयार करून फुलपगारे सरांच्या हातात देते. सर म्हणतात की हे काय अक्षरा, अहवाल झाला सुद्धा? त्यावर गवते सर म्हणतात की हे काय सर, थोडं हसून बोला, किती टेन्शन घेतलंय तुम्ही. मग फुलपगारे सर हसून त्या दोघांचंही खूप कौतुक करतात. तुमच्यासारखा स्टाफ आहे म्हणूनच ही शाळा एवढी चालू आहे असं ते त्यांना म्हणतात. थँक्यू व्हेरी मच, सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही इथे आलात. त्यावर अक्षरा म्हणते की थँक्यू काय सर, शाळेच्या कामासाठी तर आम्ही नेहमी हजर असू. इकडे अधिपती गाडी थांबवतो आणि दरवाजा उघडून बाहेर येतो. अधिपती त्याला म्हणतो की काय झालं, जरा हळू चाल, रस्त्यावर कुठे खेळतोयस, लागलंय का तुला? त्यावर तो मुलगा म्हणतो नाही नाही, नाही लागलंय मला. सॉरी दादा, रंग लावायच्या एक्साइटमेंटमध्ये मला समजलंच नाही. त्यावर अधिपती त्याच्यावर चिडतो आणि एक्साइटमेंट रस्त्यावर दाखवायची असते का असं म्हणतो. त्यावर तो मुलगा म्हणतो की आम्ही मैदानातच खेळत होतो, पण माझी गर्लफ्रेंड इकडे पळत आली आणि तेवढ्यात त्याची गर्लफ्रेंड त्याच्या पाठीमागून येते आणि त्याच्या चेहऱ्याला रंग लावते.
ते बघून अधिपतीला देखील त्याने अक्षराला कसा रंग लावला होता हे सगळं आठवतं. अधिपती ते सगळं बघून हसू लागतो. त्यावर ती मुलगी म्हणते की थँक्यू दादा, तुम्ही याला थांबवलत म्हणून मी याला रंग लावू शकले. त्यावर अधिपती त्याला म्हणतो की नशीबवान आहेस, तुला कोणीतरी रंग लावलाय. पण जरा आजूबाजूला बघून खेळा, गाड्या वगैरे येत असतात. त्याला होळीच्या शुभेच्छा देतो आणि तिथून निघून जातो. अक्षराच्या आठवणीने त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तो तिचाच विचार करत त्या मुलांकडे पाहत असतो. इकडे फुलपगारे सर अक्षरा आणि गवते सरांचे आभार मानत असतात. अक्षरा म्हणते की तुम्ही आमचे आभार मानूच नका, आम्ही फक्त आमचं काम केलंय. तेवढ्यात अक्षराला कोणाचा तरी फोन येतो. अक्षरा म्हणते की सर मला फोन येतोय, मी तो फोन घेते आणि गवते सरांना म्हणते की सर तुम्ही एकदा क्रॉस चेक करा, काही राहिलंय का ते बघा. असं म्हणून अक्षरा फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाते. अक्षराला आईचा फोन आलेला असतो. आई म्हणते की काय ग अक्षरा, कुठेस तू? अक्षरा म्हणते की शाळेत आहे मी. आई म्हणते की अजून शाळेतच आहेस का, ये ना लवकर घरी. काम झालंय का तुझं? अक्षरा म्हणते हो झालंय माझं काम, मी येतेच थोड्या वेळात घरी. आई अक्षराला घरी येण्याचा हट्ट करत असते. त्यावर अक्षरा म्हणते की काय झालंय आई? आई म्हणते की नाही अक्षरा, चौकामध्ये खूप गर्दी आहे, मी आताच भाजी आणायला गेले होते म्हणून तुझी काळजी वाटली म्हणून तुला फोन केला. लोक रंगांचे फुगे फेकून मारता एकमेकांना. खूप स्पीडमध्ये मुलं वेडीवाकडी बाईक चालवत असतात. माझ्या जीवाला खूप घोर लागलाय, तू ये बरं लवकर घरी. त्यावर अक्षरा म्हणते की हो काळजी करू नकोस, मी लगेच निघते इथून, घरी येते थोड्या वेळातच. त्यावर आई म्हणते की हल्ली लोकांचं काही सांगता येत नाही, कोणी कसंही वागतं. तुला मागच्या वर्षीच आठवतंय ना, त्या शेट्टी काकूंच्या मुलीला रंगाचा फुगा फेकून मारला होता, केवढं लागलं होतं तिला. हे असं वागतात लोक, म्हणून मला तुझी खूप काळजी वाटते, तू लवकरात लवकर घरी निघून ये. त्यावर अक्षरा म्हणते की हो आई, किती काळजी करतेस माझी, काळजी नको करूस, मी येते लगेच. मी लहान आहे का आई आता, समजतंय मला सगळं. त्यावर आई म्हणते की आई वडिलांसाठी मुलं नेहमी लहानच असतात. तू आई झालीस ना की तुला आता कळेल सगळं. अक्षरा म्हणते की हो ग आई, समजू शकते मी निघतेच थोड्या वेळात, नको काळजी करूस. असं म्हणून अक्षरा आईचा फोन ठेवून देते.